कोरिन्थियर दुसरे पत्र 7:1. कोरिन्थियर दुसरे पत्र 7:1. तेव्हा प्रियजनो, आपल्याला अभिवचन मिळाले आहे, म्हणून देवाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाची भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते? तेव्हा प्रियजनो, आपणालाही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. या ठिकाणी संत पौल काय म्हणते की देवाची अभिवचने, अनुग्रहाची, आशीर्वादाची वचने आपल्या प्रत्येकाला मिळालेली आहेत. ज्या वचनात अनुग्रह आहे, आशीर्वाद, उन्नती आणि प्रगती आहे, अशी वचने आपल्याला मिळालेली आहेत. ज्या वचनाच्या द्वारे आपल्या जीवनात असलेले शाप, दुःख, पीडा सर्व दूर झालेले आहेत. मग वचन सांगते की असं अभिवचन, अनुग्रहाचं, आशीर्वादाचं वचन आपल्याला मिळालेलं आहे. तर वचन सांगते की आता आपण स्वतःला अशुद्धतेपासून शुद्ध करू आणि स्वतःचं जीवन पवित्रतेमध्ये अधिकाने आपण आता वाढू, पावित्र्याला आपण पूर्णता आणू. बायबल सांगते की देवाचं वचन मिळाले ना, प्रभू येशूची ओळख आता आपल्याला झालेली आहे. वचन काय, सत्य काय हे कळालेले आहे. तर वचन सांगते की तुम्ही अशुद्धतेपासून आता स्वतःला शुद्ध करा, म्हणजे तुम्ही शुद्ध बनून परमेश्वराच्या मार्गावर चाला. पावित्र्याला पूर्णता आणा, म्हणजे पूर्ण पवित्र बना. पावित्र्याला पूर्णता म्हणजे आपलं संपूर्ण जीवन पवित्र, शुद्ध, आपल्या जीवनात पवित्रता पूर्ण पाहिजे. म्हणजे कुठेही अशुद्धता, पाप, वाईट जे देवाविरुद्ध आहे अशी कोणतीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये नसावी. तर बायबल सांगते तुम्ही आपल्या जीवनात आपलं जीवन शुद्ध बनवा, पावित्र्याला पूर्णता आणा. ख्रिस्तामध्ये वाढणारे आपण लोक आहोत. प्रभू येशूला आपण ओळखलेले आहे. तर आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचा पाप, वाईट गोष्टी, वाईट सवयी, वाईट संगती, नशा करणे किंवा वाईट रीतीने वागणे या कोणत्याही गोष्टी आपल्या जीवनात नसाव्या म्हणून बायबल सांगते. आपलं जीवन शुद्ध असावं. जर खरोखर आपण स्वतःला शुद्ध करणार तर परमेश्वर आपल्या जीवनात कोणकोणते चमत्कार करणार ते आपण बायबलद्वारे पाहू. जर आपण खरोखर स्वतःला शुद्ध केलं, म्हणजे सर्व प्रकारचा पाप, अधर्म किंवा वाईट गोष्टी आपण आपल्या जीवनातून दूर केल्या, पावित्रतेमध्ये आपण वाढत राहिले, पूर्ण शुद्धता आपल्या जीवनात असली तर परमेश्वर आपल्यासाठी अनेक मोठे मोठे चमत्कार करणार, अद्भुत कृत्य करणार. तो आपल्यासाठी स्वर्गातून खाली पण येणार. ज्या मनुष्य स्वतःला शुद्ध करतो, पावित्रतेमध्ये म्हणजे पवित्रतेमध्ये जेव्हा तो वाढतो, स्वतःला पवित्र करतो, तेव्हा त्याला भेटायला परमेश्वर सुद्धा त्याच्याकडे येतो. त्याला अनुग्रह द्यायला, त्याला आशीर्वाद द्यायला, त्याची बंधने तोडायला किंवा त्याच्या जीवनात चमत्कार घडवायला परमेश्वर त्याच्याकडे येतो. आणि परमेश्वर त्याला विपुल रीतीने अनुग्रह द्यायला सुरुवात करतो. प्रभू त्याला आशीर्वादित करण्यासाठी सुरुवात करतो. म्हणून आपण पूर्ण परमेश्वरामध्ये वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाचे नियम, आज्ञाविधी याचे पूर्ण रीतीने आपण पालन केले पाहिजे. तरच आपली बंधने तुटतील, आपल्या समस्या दूर होतील, आपली संकटे टळतील आणि आपल्याला जे काही हवं आहे ते सर्व काही परमेश्वरापासून आपल्याला मिळेल. कारण आपल्या प्रत्येकाला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. त्यासाठी स्वतःला आता शुद्ध करायचंय. आपल्याला वाटते आपली बंधने तुटावी, आपले आजार बरे व्हावे, आपल्या व्यवसायाला आशीर्वाद यावा, आपल्या घरात शांती यावी, आपल्या मुलाबाळामध्ये सुधारणा घडावी, किंवा आपण जे काही काम हातात घेतो त्या कामात आपल्याला यश लाभावं. तर बायबल आता आपल्याला सांगत आहे की या सर्व गोष्टींसाठी प्रथम तुला शुद्ध व्हावं लागेल. जेव्हा तू शुद्ध होशील तेव्हाच तुझे मार्ग मोकळे होतील, तुझे अडथळे दूर होतील, तुझ्या समस्या दूर होतील आणि तुझ्या जीवनात तुला जे काही हवं आहे ते सर्व काही मात्र तुला प्राप्त
संदेष्टास म्हटले की इस्रायल लोकांना शुद्ध व्हायला सांग, पवित्र व्हायला सांग, म्हणजे तिसऱ्या दिवशी मी सिनाय पर्वतावर येणार. तिसऱ्या दिवसापर्यंत लोकांना शुद्ध राहायला सांग. त्यांच्यातून कोणतेही चूक पाप घडता कामा नये किंवा अशुद्धता त्यांच्यातून घडता कामा नये. शुद्धता पाहिजे, पवित्रता पाहिजे. कारण तिसऱ्या दिवशी मी सिनाय पर्वतावर येणार आहे. मी इस्रायल लोकांशी बोलणार आहे, माझी वचने त्यांना देणार आहे. म्हणून तिसऱ्या दिवसापर्यंत त्यांना शुद्ध व्हायला सांग, पवित्र व्हायला सांग. मोशे संदेष्टाने इस्रायल लोकांना ही गोष्ट कळवली आणि इस्रायल लोक अशुद्धतेपासून दूर राहिले. त्यांनी स्वतःला शुद्ध केले. जेव्हा त्यांनी स्वतःला शुद्ध केले तेव्हा परमेश्वर पिता त्यांच्याशी बोलायला स्वर्गातून सिनाय पर्वतावर उतरला. देवपिता सिनाय पर्वतावर आला. जेव्हा देवपिता सिनाय पर्वतावर आला तेव्हा विजा चमकू लागल्या, गडगडाट होऊ लागले. अगदी मात्र मेघाचा आवाज होऊ लागला आणि परमेश्वर पिता त्या पर्वतावर उतरला. जेव्हा देवपिता त्या सिनाय पर्वतावर उतरला तेव्हा देवपिता आपल्या वाणीने, आपल्या शब्दाने बोलू लागला आणि मोशेला किंवा इस्रायल लोकांना देवपिता आपले नियम देऊ लागला. पुढे इस्रायल लोक परमेश्वराचे नियम ऐकण्याची शक्ती त्यांच्यात राहिली नाही. तेव्हा मात्र इस्रायल लोक मोशेला म्हणत आहे, निर्गम 20 अध्याय 18 ते 20 वचनापर्यंत मोशेला म्हणत आहे की तूच आमच्याशी बोल, देव आमच्याशी न बोलो. देव आमच्याशी बोलला तर आम्ही जिवंत मरू. तेव्हा मोशे म्हणत आहे की तुम्ही पाप करू नये म्हणून देव आलेले. आता पूर्ण रीतीने या लोकात संपूर्ण शुद्धता नव्हती. बघा, जेव्हा त्याने स्वतःला शुद्ध केले देवपिता सिनाय पर्वतावर आला, परंतु अद्यापर्यंत त्यांच्यामध्ये कुठेतरी अशुद्धता होती. म्हणून देवाची वाणी ऐकण्याची शक्ती त्यांच्यात राहिली नाही. तेव्हा देवपित्याने मोशेला म्हटले, तूच वरती ये, तुला मी सांगतो, तू जाऊन इस्रायल लोकांना सांग. आता इस्रायल लोकांना आपापल्या डेऱ्यात, आपापल्या घरामध्ये जायला सांग. तेव्हा मोशेने आज्ञा केली. सर्व इस्रायल लोक आपापल्या डेऱ्यात गेले. मोशे वर चढून गेला. देवाने मोशेला आज्ञा नियम दिले. मोशेने इस्रायल लोकांना, कारण मोशे पूर्ण शुद्ध होता. मोशे पूर्ण रीतीने शुद्ध होता आणि या शुद्धीकरणाच्या द्वारे अगदी देवा त्या पर्वतावरच का डायरेक्ट देवासमोर तो उभा राहू शकला. शुद्धतेद्वारे जेव्हा आपण स्वतःला शुद्ध करतो तेव्हा देवपिता आपल्याकडे येतो. देवपिता आपल्याशी बोलतो. स्वर्ग सोडून, स्वर्गातून तो आपल्याकडे येतो, आपल्याशी बोलायला, आपल्याला अनुग्रह द्यायला, आपल्याला आशीर्वाद द्यायला परमेश्वर पिता आपल्याकडे येतो. जर आपण स्वतःला शुद्ध करणार, स्वतःला पवित्र करणार, तर परमेश्वराचा अनुग्रह आपण अनुभवणार, परमेश्वराचा आशीर्वाद आपण अनुभवणार. शुद्धतेच्या द्वारे देवाबरोबर आपलं नातं जोडलं जाणार. जेव्हा आपण स्वतःला शुद्ध करणार. बायबल काय सांगते पहा, वचन सांगते की यशाया 52:11 परमेश्वराची पात्रे वाहणाऱ्यांनो तुम्ही आपणास शुद्ध करा. परमेश्वराची पात्रे वाहणाऱ्यांनो म्हणजे परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणाऱ्यांनो किंवा परमेश्वराला ओळखणाऱ्या लोकांनो, देवाच्या कार्यात हातभार लावणाऱ्या लोकांनो, बायबल सांगते की तुम्ही सर्वजण आपणास शुद्ध करा. जेव्हा आपण सर्वजण आपल्या स्वतःला शुद्ध करणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करणार. तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करायला सुरुवात करणार. म्हणून आपण स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. जो शुद्ध करणार तो देवाचा अनुग्रह मात्र प्राप्त करणार, तोच देवाचा आशीर्वाद प्राप्त करणार. आपल्या जीवनात शुद्धीकरण नसणार तर देवाबरोबर आपलं नातं कधीच जोडू शकत नाही. म्हणून आपण स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे वचन काय सांगते पहा की आपल्या जीवनात शुद्धीकरण कसं असावं. तर बायबल सांगते की त्या ठिकाणी संत पौल काय सांगत आहे, तिमोथेला दुसरे पत्र 2 अध्याय प्रथम 16, अनितीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. अशा वटवटी करणारे, अभक्त
विश्वास, प्रीती, शांती याच्या पाठीस लाग. काय सांगते बघा बायबल, कशापासून आपल्याला दूर राहायला सांगितले आणि कशापासून आपल्याला शुद्ध व्हायला सांगितले. पहिली गोष्ट, अनितीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. अनितीच्या रिकाम्या वटवटी, ज्या इतरांची निंदा, चुगली, पाप, वाईट, याचं असलं त्याचं तसलं, या ज्या गोष्टी आहेत, ज्या रिकाम्या वटवटी आहेत, बोलणं आहे जे, बायबल सांगते पहिला त्याच्यापासून तू दूर राहा. जिकडे निंदा चालू आहे, चुगली चालू आहे, एकमेकाविरुद्ध बोलायचं चालू आहे, बायबल सांगते पहिला तू त्यापासून वेगळा हो, त्यापासून स्वतःला शुद्ध कर. दुसरी गोष्ट, बायबल सांगते की मात्र जो प्रभूला ओळखतो त्याने या अनितीपासून दूर राहावे. अनिती म्हणजे जे पाप आहे, वाईट आहे, देवाविरुद्ध आहे, चुकीच्या गोष्टी आहेत, त्यापासून तू स्वतःला दूर कर. आणि म्हणून 21 वचन सांगते की जर तू या सर्वापासून स्वतःला शुद्ध करून घेशील तर तू देवासाठी पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामात तयार केलेले असे मानाचे पात्र तू होशील. काय सांगते, जर आपण स्वतःला शुद्ध केलं, रिकाम्या वटवटीपासून, अनितीपासून, पापापासून स्वतःला आपण शुद्ध केले, या सर्व वाईट गोष्टीपासून आपण स्वतःला दूर ठेवले, तर बायबल काय सांगते, आपण कोण बनणार देवासाठी? पवित्र केलेले. वचन काय सांगते पहा, आपण देवासाठी अशी व्यक्ती ठरणार जी पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामात तयार केलेले मानाचे पात्र ठरणार. आपण देवासाठी एक पात्र, मानाचे, सन्मानाचे पात्र, मानाचे पात्र बनणार, जो आपण स्वतःला शुद्ध करणार. देवाची व्यक्ती आपण बनणार, देवासाठी व्यक्ती बनली जाणार. आपण चांगल्या कामास तयार केलेले, पवित्र केलेले, मानाचे, सन्मानाचे पात्र आपण बनणार. म्हणजे जो मनुष्य स्वतःला शुद्ध करेल तो देवासाठी खास मनुष्य बनेल. देवासाठी तो एक आदरणीय मनुष्य बनला जाईल. देव पिता स्वतः त्या व्यक्तीचा सन्मान करेल. जी व्यक्ती स्वतःला शुद्ध करणार ती व्यक्ती देवाच्या जोडीला राहू शकणार. ती व्यक्ती मानाचे पात्र होईल. जसे की बघा, प्रकटीकरण या पुस्तकामध्ये 14 अध्याय 1 ते 5 वचनात प्रभूचे लोक आहेत 1,44,000. 1,44,000 लोक. तर बायबल सांगते हे लोक शुद्ध आहेत. वचन सांगते हे लोक शुद्ध आहेत आणि म्हणून शुद्धतेमुळे ते प्रभू बरोबर फिरतात. वचन सांगते ते स्त्री संगमाने मलिन न झालेले, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या पापात न सापडलेले, स्वतःला शुद्ध ठेवणारे हे प्रभूचे दास आहेत, पवित्र लोक आहेत 1,44,000. वचन सांगते कोणत्याही प्रकारच्या पापात, अधर्मात न सापडलेले, स्त्री संगमाने मलिन न झालेले, ज्यांच्या मुखात कधी खोटं आढळलं नाही, असत्य आढळलं नाही, ते पूर्ण निर्दोष आहेत, पवित्र आहेत, शुद्ध आहेत, म्हणून ते प्रभू बरोबर फिरतात. बायबल सांगते तशी त्यांची योग्यता आहे. बघा, ते शुद्ध आहेत म्हणून ती त्यांची योग्यता आहे. आणि प्रभू येशू जिथे कुठे जातो तिथे प्रभूच्या जोडीला जाणारे हे प्रभूचे दास 1,44,000 लोक आहेत. शुद्ध आहेत म्हणून प्रभूच्या जोडीला आहेत. त्याने अशुद्धतेकडे, पापाकडे किंवा मात्र लोभ आणि मोह मायाकडे ते वळाले नाही. म्हणून आज ते प्रभू येशू बरोबर आहेत 1,44,000. जिथे कुठे प्रभू जातो तिथे तिथे प्रभू बरोबर जाणारे हे लोक प्रभूचे दास आहेत. सतत प्रभू बरोबर उपस्थित असणारे प्रभूचे दास आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे जर आपण स्वतःला शुद्ध केले तर आपण कोणा जोडीला राहणार? प्रभूच्या जोडीला, प्रभू बरोबर असणार. म्हणून वचन सांगते तुम्ही स्वतःला शुद्ध करतील, तुम्ही मानाचे पात्र बनतील, सन्मानाचे पात्र बनले जातील.
म्हणून आपण स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. सर्व अशुद्धतेपासून, पाप मोह मायापासून स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. त्या वाईट गोष्टीपासून आपण बाहेर उतरले पाहिजे. जे देवाला आवडत नाही, पाप, चोरी करणे, खोटे बोलणे, भांडणे करणे, निंदा करणे, दारू पिणे, नशा करणे, वाईट मात्र सहवास ठेवणे, या सर्व वाईट गोष्टी आपल्यापासून दूर करा. कारण देवाला हे आवडत नाही. आपल्याला वाटते मी पाप करतो, देवाकडे क्षमा मागितली, देव मला क्षमा करेल. नाही, देव पुन्हा पुन्हा वारंवार आपल्याला ती संधी देत नाही. आपल्याला वाटते मी चूक केली, देवाकडे कबूल केलं, देवाने मला क्षमा केली, आता मी परत तयार आहे ती चूक परत करायला. नाही, प्रभू आपल्याला संधी देणार नाही, प्रभू आपल्याला क्षमा करणार नाही. उलट त्याद्वारे आपण देवाचा क्रोध स्वतःच्या जीवनात ओढून घेणार. देवाबरोबरचं आपलं नातं तुटलं जाणार जर आपण त्या अशुद्धतेकडे, चुकांकडे, वासनेकडे, मोहाकडे आणि पापाकडे वळत राहणार तर. म्हणून वचन सांगते आपण स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. आपण देवाच्या वचनात, नियमात आणि आज्ञेत चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे देव पिता आपल्यासाठी चमत्कार करेल. बघा पुढे काय सांगते. उत्पत्ती या पुस्तकामध्ये 35 अध्याय 1 ते 5, त्याच्यामध्ये 34 अध्याय. जेव्हा मात्र याकोबाची मुलगी दिना हिला जेव्हा भ्रष्ट करण्यात आले, तेव्हा याकोबाच्या मुलाने शेकेम या ठिकाणी, त्या ठिकाणातल्या लोकांना, म्हणजे जसं की त्या ठिकाणातले कोणते लोक होते पहा, कन्नानी आणि परिजी. कन्नानी आणि परिजी लोक होते आणि त्या ठिकाणी मात्र त्याने जाऊन त्या लोकांची हत्या केली, मारून टाकलं त्यांना. आणि आपल्या बहिणीला तिथून घेऊन आले. त्या ठिकाणी अनेक लोकांची त्याने हत्या केली, खून केली याकोबाच्या मुलाने. आणि हा गुन्हा केल्यानंतर जेव्हा ही गोष्टी याकोबाच्या कानावर आली, याकोबाने म्हटलं तुम्ही काय केलंस? आपण तर या ठिकाणी उपरी आहोत, माझे लोक तर मुठभर आहेत आणि ते तर मात्र इतके गाव आहेत, आपल्यावर चढाई करतील आणि आपला नायनाट करतील, माझ्या मुठभर लोकांना मारून टाकतील. तुम्ही काय गुन्हा केला? आता याकोबाने म्हटलं एकच काम आहे, आता पश्चाताप, स्वतःला शुद्ध करा. तुमच्याकडे ज्या अशुद्ध वस्तू आहेत, पहिला प्रथम 35 अध्यायामध्ये बघा 1 ते 5, ज्या अशुद्ध वस्तू तुमच्याकडे आहेत त्या पहिला काढून टाका. तुमच्याकडे परके देव आहेत, मूर्ती आहेत, त्या काढून टाका. अशुद्ध वस्तू ज्या आहेत, ज्या देवाविरुद्धची कुंडली त्यांच्याकडे होती, त्यावेळेला कुंडली म्हणजे काय तर मात्र त्या कुंडली म्हणजे अशा प्रकारे एक मूर्तीची प्रतिमा बनवली जायची. म्हणजे कानात घालणारी कुंडली जी होती ती मूर्तीची प्रतिमा सोन्याची बनवली जायची आणि ते कानात घालायचे. तर मात्र याकोबाने म्हटलं तुमच्याकडे जी सोन्याची कुंडली वगैरे ते सर्व काढा, किंवा जे अशुद्ध अशुद्ध गोष्टी म्हणजे जे देवाविरुद्ध आहे तुमच्याकडे ते सर्व काढा आणि स्वतःला शुद्ध करा. आपली वस्त्र पण बदला, शुद्ध व्हा, धुवा, स्वतःला मलिनतेतून बाहेर काढा. तेव्हा सर्व लोकांनी याकोबा बरोबरचे जेवढे लोक होते, त्याच्या मुलाबालापासून त्याचे दास वगैरे जे लोक होते, या सर्वांनी सर्व अशुद्ध वस्तू काढल्या, परके देव वगैरे, मूर्त्या वगैरे काढल्या, सर्व वृक्षाखाली सर्व पुरून टाकलं. अगदी कुंडले वगैरे, सोन्याचे कुंडले वगैरे सर्व पुरून टाकले आणि त्याने स्वतःला शुद्ध केले, वस्त्र वगैरे बदलले. जेव्हा त्याने स्वतःला शुद्ध केले, बायबल सांगते परमेश्वर पित्याने या लोकांमध्ये अशी दहशत निर्माण केली की ते याकोबाच्या मुलाच्या पाठीस लागले नाही. बघा, याकोबाचे लोक मुठभर होते आणि कनानी परजी लोक जे होते हे मात्र त्यांचे गाव देश तिकडे वसलेले होते. हे अनेक संख्येने लोक येऊन याकोबाच्या मुलांना मारू शकत होते. पण जेव्हा याकोबाच्या मुलाने, दासाने, सर्वांनी स्वतःला शुद्ध केले, तेव्हा देवाने त्या शत्रू लोकांमध्ये दहशत निर्माण केली आणि ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाही. जेव्हा त्याने स्वतःला शुद्ध केले, म्हणजे जेव्हा आपण स्वतःला शुद्ध करतो, येणारी संकटे पण थांबली जातात, येणाऱ्या अडचणी पण थांबल्या जातात. जेव्हा आपण स्वतःला शुद्ध करतो, मृत्यूही थांबला जातो. आपण जर स्वतःला शुद्ध करणार, येणारी मोठी मोठी संकटे थांबणार, जे आपल्यावर येणार नाही. संकटे पळ काढणार, आपलं जीवन सुरक्षित असणार किंवा आलेली संकटे निघून जाणार जेव्हा आपण स्वतःला शुद्ध करणार. बायबल सांगते तुम्ही स्वतःला शुद्ध करा. जर आज आपण स्वतःला शुद्ध
शुद्ध करा, पवित्र करा. आपल्या जे वाईट आहे, जे पाप आहे ते प्रथम काढून टाका. मत्ती 5:8 जंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. अंतःकरण ज्यांचे शुद्ध आहे, बायबल सांगते ते तर देवाला पाहतील, ते तर परमेश्वराला पाहतील. ज्याने आपलं अंतःकरण शुद्ध केलेलं आहे ते परमेश्वराला पाहू शकतील. शुद्धीकरण देवाबरोबर आपलं नातं जोडते. शुद्धीकरण देवासाठी आपल्याला खास बनवते. शुद्धीकरणाद्वारे आपण देवाच्या बरोबरीचे लोक बनले जातो. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये शुद्धीकरण व्हायला हवं, शुद्धता असायला हवी, पवित्रता असायला हवी. कोणत्याही प्रकारचं पाप आणि वाईट आपल्या जीवनात नसावं, तर पूर्ण रीतीने शुद्धता आणि पूर्ण रीतीने पवित्रता असावी. बायबल सांगते तिताला पत्र 1:15 तिताला पत्र 1:15 शुद्ध जनास सर्व काही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे यांना काही शुद्ध नाही. त्यांची बुद्धी व विवेक भाव ही विटाळलेली आहे. काय सांगते बायबल? शुद्ध जनास सर्व काही शुद्ध आहे. ज्यांचं मन शुद्ध आहे, जीवन शुद्ध आहे, त्यांना सर्व शुद्ध दिसणार. परंतु बायबल सांगते परंतु ज्यांचे हृदय अशुद्ध आहे, विटाळलेलं आहे, त्यांचा विवेक भाव, त्यांचं ज्ञान, त्यांची बुद्धी अशुद्ध विटाळलेली झालेली आहे. त्याला कळत नाही तो काय करतो, काय बोलतो, काय सांगतो. त्याला सर्व वाईटच दिसते. त्याला सर्व चुकीच्याच गोष्टी दिसतात, शुद्ध दिसत नाही. कारण त्याचा विवेक भाव विटाळलेला आहे, त्याची बुद्धी विटाळलेली आहे. म्हणून त्याला चांगलं दिसत नाही, शुद्ध दिसत नाही, त्याला वाईट दिसते. शुद्ध जनास सर्व काही शुद्ध आहे. जे लोक शुद्ध लोक आहेत ते सर्व शुद्ध विचाराने चालणार, सर्व शुद्ध दिसणार. पण ज्यांची बुद्धीच विटाळलेली आहे, अशुद्धता प्रथम त्यांच्यामध्ये भरलेली आहे, त्यांना सर्व वाईट दिसते, त्यांना पाप दिसते, त्यांना चुकीचं दिसते, कारण त्यांची बुद्धीच विटाळलेली आहे. हालेलुया. म्हणून आपण शुद्ध बनणार तर आपल्याला सर्व काही शुद्ध होणार. पण आपल्यामध्ये पाप आहे, वाईट आहे, तर आपल्याला सर्व वाईटच दिसणार, पापच दिसणार. म्हणून स्वतःला शुद्ध करा, पवित्र बनवा, परमेश्वराच्या राज्यासाठी स्वतःला योग्य बनवा. तरच आपण देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार, देवाच्या राज्यात आपण जाऊ शकणार. स्वतःला जर आपण शुद्ध करत नाही तर देवाच्या राज्यात आपण प्रवेश करू शकणार नाही, स्वर्गीय राज्यात मात्र आपण जाऊ शकणार नाही. बायबल सांगते स्तोत्रसंहिता 119:9 तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखेल? तुझ्या वचनानुसार राखण्याने. काय सांगते बायबल? एक तरुण मनुष्य आपला वर्तनक्रम, आपली वागणूक कशाने शुद्ध राखेल? बायबल सांगते, वचन सांगते की देवाच्या वचनानुसार राखण्याने. आपलं जीवन आपण कशाने शुद्ध ठेवणार? आपली वागणूक, आपलं बोलणं, आपलं चालणं, आपली कृत्य कशाने शुद्ध राहील? जे आपण वचनाप्रमाणे चालतील. जर वचन आपण आत्मसात करत आहोत, वचन आपण ग्रहण करत आहोत प्रभूचं, तर आपली वागणूक शुद्ध बनेल, आपलं बोलणं शुद्ध बनेल, आपली कृती शुद्ध बनेल, आपले आचार विचार शुद्ध बनतील, आपलं शरीर शुद्ध बनेल. तरुण आपल्या वर्तनक्रम कसं शुद्ध राखेल? कारण तरुण वयात मनुष्य अनेक पापात सापडतो, मोहाच्या, वासनेच्या, पापाच्या आहारी जातो. पण जर तरुण वयात जर त्याने देवाचं वचन पकडलं, वचन स्वीकारलं, तर तो पापाच्या आहारी जाणार नाही. कारण देवाचं वचन त्याला शुद्ध ठेवेल, देवाचं वचन त्याला पवित्र ठेवेल, पवित्र वर्तणुकीमध्ये त्याला वाढवेल, पवित्र व्यक्ती त्याला बनवेल. देवाचं वचनच त्याच्या जीवनात कार्य करेल, देवाचं वचनच त्याचा उद्धार करेल. आणि वचनाद्वारे तो नेहमी शुद्ध आणि तो नेहमी पवित्र राहील, तो पापाच्या आहारी कधीच जाणार नाही. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनात शुद्धीकरण असणं फार गरजेचं आहे. पुढे वचन सांगते योशुआ 3:5 आज शुद्ध व्हा, कारण परमेश्वर उद्या तुमच्यामध्ये अद्भुत चिन्ह, अद्भुत कृत्य करणार आहे. काय सांगते वचन? योशुआ इस्रायल लोकांना काय सांगत आहे? आज तुम्ही शुद्ध व्हा. जर आज तुम्ही शुद्ध होतील तर उद्या चमत्कार पाहतील, अद्भुत कृत्य पाहणार.
कोरड्या भूमीतून, कोरड्या रस्त्यातून ते पार निघून गेले. परमेश्वराने एक मोठा चमत्कार त्या ठिकाणी इस्रायल लोकांसाठी घडवला, कारण त्याने स्वतःला शुद्ध केले होते. आपल्याला वाटते आमच्या जीवनात चमत्कार घडावे, मोठे मोठे चमत्कार घडावे, अद्भुत कृत्य घडावी, तर स्वतःला शुद्ध करा. जेव्हा आपण स्वतःला शुद्ध करणार, तेव्हाच मोठे चमत्कार आपल्या जीवनात घडणार. आपण मोठाले चमत्कार पाहणार, अद्भुत चमत्कार जे कधी घडले नाही, झाले नाही, असे चमत्कार पाहणार. जर स्वतःला शुद्ध केलं तर, स्वतःला शुद्ध करणार, पवित्र करणार, तर चमत्कार पाहणार, तर अद्भुत कृत्य पाहणार. म्हणून स्वतःला शुद्ध करायचं, पवित्र करायचंय, पाप आपल्याला आपल्या जीवनातून दूर करायचंय. जेव्हा आपण आपल्या स्वतःला शुद्ध करणार, आपण परमेश्वराचे चमत्कार पाहणार, अनेक अनुभव आपल्या जीवनात आपण अनुभवणार. स्तोत्रसंहिता 73 अध्याय 1 वचनात देव इस्रायलावर, शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे. काय सांगते बायबल? देव इस्रायल लोकांवर, शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणार आहे. ज्यांची मने शुद्ध आहे त्यांच्यावर देव खरोखर कृपा करेल, त्यांना अनुग्रह देईल, त्यांना आशीर्वाद देईल. खरोखर परमेश्वर त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करेल. मग आपल्याला आपली मने शुद्ध करायचे, तर देवाचा अनुग्रह आपल्याला मिळेल, तर देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळेल, तर देवाची कृपा आपण अनुभवणार. आपल्याला वाटते देवाकडून आशीर्वाद पाहिजे, अनुग्रह पाहिजे, यश पाहिजे, प्रगती पाहिजे, उन्नती पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, पण मिळणार कधी? जेव्हा आपण स्वतःला शुद्ध करणार. आपण जर स्वतःला शुद्धच केलं नाही, तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार नाही, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार नाही, प्रभू आपली बंधने तोडणार नाही. जर आपण स्वतःला शुद्ध करणार नाही, अशुद्धतेमध्ये राहणार, पापातच राहणार, आपली प्रगती कधीच होणार, कधीच नाही. म्हणून आज प्रभू संधी देतो, शुद्ध व्हा. वाटते तुम्हाला आरोग्य पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, शांती पाहिजे, यश पाहिजे, तर स्वतःला शुद्ध करा. आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला, सर्वाला शुद्ध करणार, यश आणि प्रगती आपल्या घरात चालत येणार, देवाचा अनुग्रह आपल्या घरात, आपल्या जीवनात येणार, प्रभूची उपस्थिती आपल्या जीवनात, आपल्या घरात असणार. पण अद्यापर्यंत आपण जर पापाच्या बंधनात आहोत, वाईट संगतीच्या बंधनात आहोत, नशेच्या बंधनात आहोत, मोह वासनेच्या बंधनात आहोत, तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार नाही, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार नाही, प्रभू आपली उन्नती आणि प्रगती करणार नाही. जो स्वतःला शुद्ध करेल, प्रभू त्याला आशीर्वादित करेल. पुढे बायबल काय सांगते? 2 इतिहासमध्ये 30 अध्याय, हिजकिया राजाने सर्व यहुदी इस्रायल लोकांना जमा केले. तेव्हा लेवी वंशज होते, यहुदी लोक होते, इस्रायलाचे काही वंशज आले होते, सर्वांना वलंडन सण ते पाळणार होते. त्या अगोदर हिजकिया राजाने स्वतःला शुद्ध, सर्वांना शुद्ध करण्याची आज्ञा केली की या वलंडन सणासाठी मात्र सर्वांनी स्वतःला शुद्ध करा. तेव्हा सर्वजण आपापला, प्रत्येक व्यक्ती आपापल्याला शुद्ध करू लागला. अशुद्धता, मलिनता, वाईट वस्तू, वाईट गोष्टी, जे काय होतं ते सर्व काढून टाकायला लागले. सर्व इस्रायल यहुदी लोक, लेवी वंश, सर्वजण आपणाला शुद्ध करू लागले. जेव्हा त्याने स्वतःला शुद्ध केले, तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. आणि बायबल सांगते 27 वचनात, तेव्हा त्यांची प्रार्थना स्वर्गात देवपित्याच्या सिंहासनापर्यंत, ज्या ठिकाणी देवपिता विराजमान आहे, त्या राजस्थानावर प्रार्थना जाऊन पोहोचली. कुठे प्रार्थना जाऊन पोहोचली? जेव्हा त्याने स्वतःला शुद्ध करून प्रार्थना केली, डायरेक्ट प्रार्थना स्वर्गात देवपिता जिकडे विराजमान आहे त्या सिंहासनापर्यंत प्रार्थना जाऊन पोहोचली. हालेलुया. देवाने त्यांची वाणी ऐकली, देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. म्हणजे बघा, जेव्हा आपण स्वतःला शुद्ध करतो, मलिनतेपासून, पापापासून स्वतःला शुद्ध बनवतो, म्हणजे पाप दूर करतो, सर्व वाईट गोष्टी, वाईट सवयी, वाईट संगती, पाप सर्व काढून टाकतो आपण आपल्या जीवनातून. आणि तेव्हा ज्या प्रभूला आपण आवाज देतो किंवा धावा करतो, तर डायरेक्ट आपली प्रार्थना स्वर्गात पोहोचते. परमेश्वर पित्यापर्यंत आपली प्रार्थना पोहोचली जाते, देवपित्याच्या सिंहासनापर्यंत आपली प्रार्थना पोहोचली जाते. देवपिता स्वर्गातून ऐकतो आपली वाणी. आणि
परमेश्वर पिता. म्हणून आज आपण स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. शुद्ध करणार तर आपली प्रार्थना स्वर्गात पोहोचेल. पण स्वतःला शुद्धच केलं नाही, किती आवाज द्या, किती प्रार्थना करा, आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचणार नाही. आपली प्रार्थना परमेश्वर ऐकणार नाही. जो आपल्याला शुद्ध करतो त्याचीच प्रार्थना स्वर्गात पोहोचेल. ज्याने आपल्या स्वतःला शुद्ध केलं नाही त्याची प्रार्थना स्वर्गात पोहोचणार नाही. हालेलुया. मापा सांगतो देव उत्तर देत नाही, देव प्रार्थना ऐकत नाही. किती मी प्रार्थना करीतो, पण काय आपण आपल्या स्वतःला शुद्ध केले? आपल्या सर्वस्वाला आपण शुद्ध केलेलं आहे की अद्यापर्यंत देवाविरुद्ध असलेल्या वाईट गोष्टी आपल्या जीवनात, आपल्या कुटुंबात अद्याप आहेत, ज्या देवाला आवडत नाही. आपल्याला माहिती आहे वाईट आहे तरी आपण ते करतो. आपल्याला माहिती आहे गुन्हा आहे तरी तो आपण करीतो. आपल्याला माहिती आहे देवाच्या विरुद्ध पाप आहे तरी आपण करत आहोत. तर मग देव आपली प्रार्थना कशी ऐकेल? तर मग देव आपली विनवणी कशी ऐकेल? तर मग देव आपल्या प्रार्थनेचे उत्तर आपल्याला कसं देईल? मुलीच देणार नाही. म्हणून आपण स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. सर्व पाप आपण आपल्या जीवनातून काढून टाकलं पाहिजे. पहा दानिएल या पुस्तकामध्ये वचन काय सांगते? 11:35 स्तुत्य पुरुषापैकी कोणी संकटात पडतील ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंत समयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे, कारण नेमिलेला अंत समय प्राप्त होण्यास अद्यापी अवधी आहे. काय म्हणतो दानिएल? स्तुत्य पुरुष. वचन काय सांगते? काही लोक देवाच्या राज्यासाठी झटत असताना शेवटच्या दिवसात संकटात पडतील, म्हणजे परीक्षेला त्यांना तोंड द्यावं लागेल. अशासाठी की अंत समयासाठी ते शुद्ध आणि शुभ्र बनावे म्हणून. म्हणजे बघा, आता आपण प्रभूमध्ये आहोत तर आपल्यामध्ये परीक्षा येतील. परीक्षा म्हणजे की आपण प्रभूमध्ये टिकून राहतो की नाही, की प्रभूला सोडून जातो. आता या ज्या परीक्षा आहेत म्हणजे प्रभूच्या नावासाठी छल होणार, अपमान होणार, बदनामी होणार, लोक बोलणार, छलणार, त्रास देणार. अशा वेळी जर आपण टिकून राहतो तर शेवटच्या दिवसासाठी आपण अधिक स्वतःला शुद्ध करतो. आपला टिकाव प्रभूमध्ये आपलं दृढ होणं म्हणजे मजबूत राहणं, ह्या गोष्टी आपल्या जीवनातल्या शुद्धीकरण ठरतात. म्हणजे प्रभूमध्ये टिकून राहणार. किती अडथळे आले, संकट आले, लोक बोलले तरी प्रभूला न सोडणं, प्रार्थना न सोडणं, प्रार्थनेत टिकून राहणं, परमेश्वराची सेवा करत राहणं, या गोष्टी आपल्या स्वतःला शुद्ध करत राहतात. वचन सांगते की अंत समयासाठी आपण ह्याद्वारे शुद्ध होत जाणार. जो प्रभूसाठी परीक्षेला तोंड देतो, संकटे सहन करतो, तो अधिक शुद्ध बनत जाईल अंत समयासाठी, शेवटच्या दिवसासाठी. पुढे वचन सांगते दानिएल 12:10 पुष्कळ लोक आपला शुद्ध व शुभ्र करीतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करीतील. दुर्जनापैकी कोणाला समज मिळणार नाही, पण जे स्तुत्य आहे त्यास तो प्राप्त होईल. काय सांगते वचन? पुष्कळ लोक आपला स्वतःला शुद्ध आणि शुभ्र करतील आणि ते शुद्ध होतील, ते स्वच्छ होतील. आज आपण स्वतःला शुद्ध करायचा प्रयत्न करायचा आहे अंत समयासाठी, प्रभू येशू येण्याच्या दिवसासाठी. आणि प्रयत्न करतील, त्यांच्या प्रयत्नाला यश येईल बायबल सांगते. म्हणून आपण स्वतःला आपण शुद्ध करायला सुरुवात केली पाहिजे. देवाविरोध असलेलं कोणतेही पाप आपल्यामध्ये नसावं, कोणत्याही वाईट गोष्टी आपल्यामध्ये नसाव्या, कोणत्या चुकीच्या सवयी आपल्यामध्ये नसाव्या. वचन सांगते आपणाला शुद्ध करायला सुरुवात करा, स्वच्छ करायला सुरुवात करा. जे स्वतःला शुद्ध शुभ्र करायला सुरुवात करतील ते स्वच्छ होतील देवाच्या राज्यासाठी, आणि मग ते देवाच्या राज्यात प्रवेश मात्र करतील. म्हणून आपण स्वतःला शुद्ध व्हायचंय. याचकल 36:25 म्हणतो, मी तर तुम्हाला शुद्ध पाणी शिंपडेल आणि तुम्ही शुद्ध व्हाल. जे खरोखर आपली मलिनता सोडायला तयार आहे, पाप सोडायला तयार आहे, परमेश्वराकडे वळायला तयार आहे, परमेश्वर स्वतः त्या व्यक्तीला शुद्ध करेल, शुद्ध पाणी शिंपडून त्याला पवित्र करेल. मग आज आपल्याला शुद्ध बनायचंय देवाच्या राज्यासाठी, परमेश्वरासाठी आपल्याला शुद्ध बनायचंय. जेव्हा आपण परमेश्वरासाठी स्वतःला शुद्ध
चुकीच्या गोष्टी तुझं अंग नसावं. तर तू स्वतःला शुद्ध राख. शुद्ध राख म्हणजे तुझ्यातून पाप घडता कामा नये. जे देवाविरुद्ध आहे ते घडता कामा नये. आणि पुढे वचन काय सांगते बघा. वचन सांगते याकोबाच्या पत्रामध्ये 1 अध्यायामध्ये त्या ठिकाणी 27 वचन काय सांगते की नक्की शुद्धीकरण म्हटलं तर काय आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मल धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. देवाच्या दृष्टीने शुद्ध धर्माचरण काय आहे. तर अनाथ आणि विधवा यांचा न्याय करणे, त्यांची दाद घेणे, त्यांना मदत करणे, गरीब गरजवंतांना सहाय्य करणे आणि स्वतःचं जीवन जगापासून निष्कलंक ठेवणे. म्हणजे जगाच्या गोष्टीच्या मागे, मोहमायाच्या मागे न लागणे म्हणजे शुद्धीकरण धर्माचरण आहे. हालेलुया. पहिली गोष्ट गरिबांना मदत करा, विधवा अनाथांना मदत करा. आणि दुसरी ती गोष्ट आहे की मात्र जगापासून म्हणजे पाप, मोह, माया, वाईट या सर्वापासून स्वतःला निष्कलंक ठेवा, निर्दोष ठेवा. हेच आहे देवाच्या दृष्टीने शुद्ध धर्माचरण, शुद्धीकरण. त्याच्याने आपण शुद्ध बनणार, पवित्र बनणार, निर्मल बनणार. आपल्यात पाप नसावं. आपला जीव, आत्मा, शरीर पूर्ण पवित्र पाहिजे. तेसनीकरास पहिले पत्र 5 अध्याय 23 वचनात की प्रभू येशू येण्याच्या दिवसासाठी बायबल सांगते आपला जीव, आत्मा आणि शरीर पूर्ण निर्दोष आणि पवित्र राखले जावो. शरीर पण पवित्र पाहिजे, जीव पण, आत्मा पण पवित्र पाहिजे. अनेक लोक म्हणतात माझं मन पवित्र आहे ना, मी माझ्या देहाने काही केलं तरी चालते. मन पवित्र आहे ना, मनात वासना येते, मनात वाईट विचार येतात, तेव्हा देहामध्ये कृती घडली जाते. म्हणून बायबल सांगते आपलं मन, आपला आत्मा, आपला जीव, आपलं शरीर पूर्ण पवित्र राखायला हवं. अमंगलता, अशुद्धता, वाईट गोष्टी आपल्या जीवनात नसाव्या. पण ते पाप नसावं आपल्या जीवनात. प्रभू येशू येण्याच्या दिवसासाठी आपलं संपूर्ण जीवन, शरीर, जीव, आत्मा पूर्ण पवित्र पाहिजे. पूर्ण पवित्र, पूर्ण शुद्ध, पाप नसावं. तरच देवाच्या राज्यासाठी आपण योग्य आणि लायक ठरले जाणार. तरच प्रभू बरोबर देवाच्या राज्यात प्रवेश करणार, स्वर्गीय राज्यात आपण जाऊ शकणार. काही लोकांचा असे विचार आहे मी एक पाप केलं त्याबद्दल मी 2 चांगलं काम करेन, म्हणजे डबल चांगलं काम करेन, किंवा जास्त प्रार्थना करेन. एक पाप मी करतो पण त्याऐवजी जास्त वेळ मी देवाला देईन. नाही, देवाला ती वेळ आवडणार तुमची. देवाच्या दृष्टीने जे वाईट आहे ते जर आपण करत आहोत तर देवाला आपण योग्य लायक ठरणार नाही, अयोग्य ठरले जाणार. देव पापाचा तिरस्कार करतो, देव वाईटाचा तिरस्कार करतो, देव पवित्रता आणि धार्मिकता स्वीकारतो. म्हणून आपलं जीवन शुद्ध आणि पवित्र असायला हवं. आपण पूर्ण देवाच्या मार्गात, वचनात आणि नियमात चालायला हवं. तरच परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, तरच प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल, तरच प्रभू आपली उन्नती आणि प्रगती करेल. हालेलुया.